नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, या प्रकारे आज मला मोबाईल पाऊचची ऑर्डर आलेली आहे. तर त्यासाठी मी असे पाऊच बनवलेले आहेत. तर आज हाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर पण करणार आहे, की कसं मी त्याला स्टिच केलेलं आहे, कसं बनवले. तर या प्रकारे बघा, वेगवेगळ्या कलरचे मी 6 पाऊच बनवलेले आहेत. तर ही 6 पाऊचची ऑर्डर ती जी मी कंप्लीट केली. तर हे पाऊच मी मिशोवरती पण सेल करते. जर तुम्हाला कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही मिशोवरून घेऊ शकता. जर तसं पाहिजे असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तुम्ही तिथून पण त्याला परचेस करू शकता. आणि या प्रकारे छान असे मोबाईल पाऊच बनवलेले आहेत बघा. फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे, छान स्टिच केलेलं आहे. तर याची किंमत किती आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता मी तुम्हाला हे कसं स्टिच केलं ते दाखवते. तर एकदा बघा, मी असं नॉनवोन मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलेलं आहे. आणि आता त्याची रुंदी आहे बघा 6 इंच आणि उंची 15 इंच, असं 6 बाय 15चा माप घेतलेला आहे. 6 बाय 15. आणि आता हा जो काठ आहे ना, तिथून आता त्याला कट करायचा आहे, जिथे आपण बाहेरचं पॉकेट देणार आहोत. या प्रकारे कट करून घ्यायचं आणि आता इथे झिप अटॅच करायची आहे. तर हे बाहेरचं पॉकेट तयार होईल. तर इथे झिप अशी एकदा त्याच्यावरती उलटी ठेवायची. त्याच मापाची मी झिप घेतलेली आहे आणि ती उलटी ठेवायची आणि स्टिच करायचे या प्रकारे ठेवून. आणि मग त्याला पलटवून दाबटीप द्यायची. या प्रकारे दाबटीप द्यायची आणि तसंच इकडचा पण हा जो वरचा काठ आहे तो पण अटॅच करायचा आहे. सरळ बाजू त्याच्यावरती ठेवून त्याला पलटवून स्टिच त्याच्यावर पण दाबटीप द्यायची या प्रकारे. आता एक्स्ट्राचं कट करून घेते मी. आणि आता याला आपल्याला आकडा अडकवायचा आहे. तर त्यासाठी एक छोटासा 3 बाय 2.5चा असं मी छोटा कपडा घेतलेला आहे. त्याचा काठच घेतलेला आहे मी पिसाचा. 3 बाय 2.5 असे घेतलेलं आहे. आता हे मी खणापासून बनवलेलं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे दुसरा कुठला कपडा असेल तर त्याच्यापासून पण बनवू शकता. पण मला ही खणाची ऑर्डर असल्यामुळे मी खणापासून बनवले. आणि शक्यतो मी मिशोवरती सेल करते, तर मी खणाचीच सेल करते. ते या प्रकारे बघा, आता हे असं फोल्ड करायचं, याला दोन्ही साईडने स्टिच करायचं आणि मग याच्यामध्ये आकडा अडकवायचा. या प्रकारे आकडा अडकवून घ्यायचा आणि याला स्टिच करायचं. इथे स्टिच करून घ्यायचे. आता मी हे बनवून घेते एकदा. हे बघा, या प्रकारे बनून झालेलं आहे. आणि आता याला काय करायचं आहे, जो काठ आहे तिकडच्या साईडने नाही तर खालच्या साईडने आपण त्याला स्टिच करणार आहोत. तर काय करायचं, असं मधोमध फोल्ड करायचं आणि त्याचा बरोबर मध्य काढायचा. आणि मग त्या मध्यावर आपल्याला हा आकडा स्टिच करायचा. तर तो कसा, सरळ बाजू ठेवायची आणि आकड्याची पण सरळ बाजूच ठेवायची. आणि ह्या प्रकारे असं मधोमध ठेवून याला इथे स्टिच करून घ्यायचे. आता वरचं मेन पॉकेट आपल्याला बनवायचं आहे. तर त्यासाठी मी आता अजून एक झिप घेतलेली आहे आणि ती पण अशी उलटी ठेवायची त्याच्यावरती. आणि आता त्याच्यावर अजून एक नॉन-वून लागेल आपल्याला. तर ह्या प्रकारे बघा, नॉन-वून त्याच्यावरती ठेवायचे आणि आता हे इथे स्टिच करायचे. स्टिच करून घ्यायचं आणि याला पलटवून परत त्याच्यावर दाबटीप द्यायची. दाबटीप देऊन घेतलेली या प्रकारे. आता हा आकडा आतमध्ये टाकायचा आणि याला असं त्याच्यावरती फोल्ड करायचे. आणि जे दुसरं नॉन-वून आहे ते खालच्या साईडनी फोल्ड करून खालच्या बाजूने जोडायचे आणि आता इथे स्टिच करायचे. आता झिप ओपन करून घेऊया आपण. झिप ओपन करून घ्यायची आणि मग आता इकडनं कशी दाबटीप दिली होती तशीच आपण ह्या साईडनी पण दाबटीप देणार आहोत. दाबटीप देऊन घ्यायची आणि अशी सरळ बाजू करून त्याच्यामध्ये मग रनर ओवून घ्यायचे. रनर ओवून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्राचं आहे ते कट करते मी आता. खूप सोपी साधी पद्धत आहे, तुम्हाला इझिली जमू शकेल बघा. काही अवघड नाही याच्यामध्ये. आणि आता हे झालं. आता आपण याला पलटवून घ्यायचं आहे. तर ह्याची किंमत मी ठेवलेली आहे 100 रुपये. तर ह्या प्रकारे बघा,
एका पाऊचची किंमत 100 रुपये आहे. तर मी 100 रुपयामध्ये याला सेल करते. आता हे काय करायचं, आता दोन्ही साईडने ते व्यवस्थित याला स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही साईड. आणि मग त्याच्या रफ एजेस पण आपण फिनिश करणार आहोत. एकदम प्रोफेशनल पद्धतीने बनवलेलं आहे. त्यामुळे याचे रफ एजेस वगैरे पण सगळे फिनिश करायचे आहे. कुठलेही धागे दोरे निघाले नाही पाहिजे, दिसले नाही पाहिजे. आता ह्या प्रकारे असं फोल्ड करून याच्यावर स्टिच करायचं आणि मग पलटवून त्याला परत त्याच्यावरती एक टीप द्यायची. हे बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपलं पाऊच तयार झालेलं आहे. तर आता याला ओपन करून घेऊया. आता व्यवस्थित याला ओपन करून ह्याचे कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घेते मी कैचीच्या सहाय्याने. आणि पाऊच आपलं रेडी झाले. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की पाऊच तुम्हाला कसं वाटलं. सोपी पद्धत आहे की अवघड आहे तेही मला सांगा. बघा, पाऊच आपलं एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. आणि छान असं कलर पण याचा छान आहे, जो कशावरही मॅच होऊ शकेल. हे बघा, इथलं हे पण एक पॉकेट आहे. याच्यामध्ये आता पैसे वगैरे राहतील. आणि हा जो वरचा कप्पा आहे तर तो पण खूप मोठा आहे, ज्याच्यामध्ये खूप म्हणजे किती मोठा मोबाईल असला तरी तो आरामशीर त्याच्यामध्ये बसू शकेल. तर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू.